न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गोदावरी उजवा तट कालव्यावरील विमोचक 28 क्रमांक गेटच्या बांधकामाचे भूमिपूजन सावळीवेर येथे नुकतेच संपन्न झाले। डॉक्टर सुजय दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। डॉक्टर सुजय दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या नाशिक पाटबंधारे विभाग नाशिक अंतर्गत गोदावरी कामाचे नूतनीकरण उपविभागीय क्रमांक 1 सिंचन सुधारणा कार्यक्रमाचे बांधकामाचे भूमिपूजन सावळीवेर येथील राहता तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शांताराम जपे, सावळीवेरचे सरपंच योगेश जपे, अखिल भारतीय सरपंच महासंघाचे राज्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब जपे, सावळीवेर खुर्दचे सरपंच क्षीरसागर, माजी सरपंच महेश जमदडे यांच्या हस्ते पूजन करून नारळ फोडून करण्यात आले। महाराज की जय, बोल परसू बाबा की जय। नाही माझ्याकडे नाही, तुम्ही घ्या हो भाऊ, आहे ना बापू। सावळीवेर खुर्द आणि सावळीवेर बुद्रुक इथून जाणारी 28 सारी ही कोकमठाण शिवारापर्यंत जाते आणि दोन्ही गावचा कोकमठाण शिवाराचा या चारीने पुष्कळ असा पोलिताखाली भाग येतो। या चारीचं आज आपण नामदार साहेबांच्या माध्यमातून तिचं नूतनीकरण गेट बसवणे हा कामाचा शुभारंभ केला। साहेब ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण मंत्री झाले तेव्हापासून धडाडीने कार्यक्रमाचा इरिगेशनची कामं असतील, चाऱ्यांची कामं असतील, पोटचाऱ्यांची कामं असतील, साहेबांनी अतिशय असं धुरंधर असा प्रश्न कैक वर्षानुवर्ष असा मागे पडलेला साहेबांनी त्याला एक उदार दिला आणि अतिशय जोमाने असं काम सुरू झालेलं आहे। त्याच्यातनं आपल्या परिसरातलं सिंचन वाढणारे, शेती उज्ज्वल भवितव्य निर्माण होणारे आणि दिवसेंदिवस लोकांना पाण्याची उपलब्धता निर्माण होऊन लोकांचे सुपीक पिकं आणि शेती सुधारण्यास प्रयत्न होईल आणि या दृष्टीने नामदार साहेबांचे आपण सुजयदादांचे मानू तितके आभार थोडेच आहे। मी दोन्ही गावच्या वतीनं नामदार साहेबांचे आणि सुजयदादांचे कोटी आभार मानतो आणि थांबतो। गोदावरी उजवा कॅनॉल सारी क्रमांक 10 आणि 9च्या मध्ये असणारा हा 28 वॉटर कोर्स ब्रिटिश कालापासून या 28 वॉटर कोर्सला जवळपास 250 ते 350 एकर क्षेत्र ओलिताखाली येत होतं। मध्यंतरी हा प्रश्न अत्यंत जटिल झालेला होता, कारण चारीची उंची ही कॅनॉलपेक्षा बरीचशी वर होती आणि ह्या भागातील जे शेतकरी आहे हे शेतकरी सातत्याने मागणी करायचे, कारण सुरुवातीला कॅनॉल चालू असताना ही चारी सुटत नसत आणि ज्यावेळेस चारी सुटली त्यावेळेस हे पाणी खोल असायचं आणि मग येथील शेतकऱ्यांना संपूर्ण शेतकऱ्यांचं भरणं होत नसायचं। म्हणून हा प्रश्न सातत्याने नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे या परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी वेळोवेळी मांडलेला होता आणि याचा आज प्रत्यय आपल्याला दिसून येत आहे। जेव्हा नामदार राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा खात्याचे मंत्री झाले आणि पहिल्याच मीटिंगमध्ये साहेबांनी सर्वांना विचारलं की आपापल्या भागातले प्रश्न प्रत्येकाने मांडा आणि मग त्यावेळेस आम्ही सर्वांनी हा प्रश्न त्या ठिकाणी 28 वॉटर कोर्सचा त्या ठिकाणी मांडला। त्यानंतर या ठिकाणी 29 वॉटर कोर्स आहेत त्याचाही प्रश्न मांडला आणि नंतर 10 चारीचे 1 ते 6 फाटे जे आहे त्याचाही प्रश्न या ठिकाणी मांडण्यात आलेला होता। आज या निमित्ताने भूमिपूजनाच्या निमित्ताने या भागातील सर्व शेतकऱ्यांचा प्रश्न हा मार्गी लागणार असून येथील शेतकऱ्यांना लवकर आणि भरपूर पाणी मिळेल आणि वेळेवर पाणी मिळेल हे यातून सिद्ध होणार आहे। मी या निमित्ताने आपल्या सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने नामदार राधाकृष्ण विखे पाटील, त्याचप्रमाणे जलसंपदा खात्याचे सर्व अधिकारी, त्याचप्रमाणे डॉक्टर सुजयदादा विखे पाटील आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा नामदार सौ शालिनीताई विखे पाटील आणि विखे पाटील परिवाराचे या सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं आम्ही खूप खूप आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो। नामदार राधाकृष्ण विखे पाटलांचा विजय असो। या प्रसंगी गणेश आगलावे, गणेश कापसे, किरण आगलावे, राजेंद्र कापसे, आरणे
यासह सावळीवेर बुद्रुक, सावळीवेर खुर्द येथील लाभार्थी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी सर्व उपस्थित नागरिकांनी नामदार राधाकृष्ण विखे पाटील, डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा जयघोष करत आभार मानलेत. न्यूज सुपरवनसाठी राजेंद्र दुंबळे, शिर्डी.